friends, welcome to our PVM e-learning YouTube channel. Dear students, I am Mr. D.S. Patil sir. Today we are going to solve some word problems of multiplication of problem set number 14. Dear students, in the previous video we solved some examples of multiplication of question number 1 of problem set number 14. In this video, we are going to solve some word problems of problem set number 14. That is word problems of multiplication. So let's start the second question. The second question is, as part of the avoid plastic campaign, each of 745 students made 25 paper bags. What was the total number of paper bags made? विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आपला फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम्स ऑफ प्रॉब्लेम सेट नंबर 14. सर्वप्रथम वर्ड प्रॉब्लेम्स समजून घ्यावा लागेल. ज्या विद्यार्थ्याला वर्ड प्रॉब्लेमचा अर्थ पुरेपूर माहित झाला तो विद्यार्थी दिलेला वर्ड प्रॉब्लेम सहजपणे सोडवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूया या वर्ड प्रॉब्लेम मध्ये काय दिलेले. अवॉइड प्लास्टिक कंपेन म्हणजेच प्लास्टिक बंदी या मोहिमेअंतर्गत each of 745 students made 25 paper bags. विद्यार्थी मित्रांनो, प्लास्टिक बंदी या मोहिमेअंतर्गत एका शाळेतील 745 स्टुडंट्सनी पेपर बॅग्स बनवले आणि प्रत्येक विद्यार्थ्याने 25 पेपर बॅग बनवले. बघा काय म्हटलंय तिथं, ईच हा वर्ड खूप महत्वाचा आहे. ईच म्हणजे प्रत्येकी. प्रत्येक विद्यार्थ्याने 745 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येक विद्यार्थ्याने 25 पेपर बॅग बनवल्या. मी पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जी दिलेली माहिती आहे ती अशी आहे की प्लास्टिक बंदी या मोहिमेअंतर्गत 745 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 25 पेपर बॅग्स बनवल्या. म्हणजे एका विद्यार्थ्याने 25, दुसऱ्या विद्यार्थ्याने 25, असे एकूण 745 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 25 बनवलेले आहेत. तर प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, व्हॉट वॉज द टोटल नंबर ऑफ पेपर बॅग्स मेड. तर 745 स्टुडंट्स कडून एकूण किती पेपर बॅग्स बनवण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या उदाहरणामध्ये एका विद्यार्थ्याने किती पेपर बॅग्स बनवल्या हे दिलेले आहे आणि त्यावरून आपल्याला अनेक मेनी म्हणजेच 745 स्टुडंट्सने किती पेपर बॅग्स बनवल्या असतील हे विचारले. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये एकाची किंमत दिलेली असते आणि अनेकाची किंमत विचारलेली असते किंवा काढावयाची असते, त्या वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये आपल्याला तो वर्ड प्रॉब्लेम सोडवताना मल्टिप्लिकेशनच करावे लागते. म्हणून एक नेहमी लक्षात घ्या, ज्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये एकाची किंमत दिली आणि अनेकाची किंमत विचारलेली आहे तो वर्ड प्रॉब्लेम समजायचा की तो वर्ड प्रॉब्लेम हा मल्टिप्लिकेशनचाच आहे. चला तर मग सोडूया फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 2. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी फक्त उत्तर सोडवणार आहे. देयर आर 745 स्टुडंट्स. सो 745 स्टुडंट्स काय आहेत हे? नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट्स आणि त्यांनी 25 बॅग्स बनवल्या. व्हॉट इज द 25 bags made by each student. बघा मांडणी करताना 745 this is the total number of students and 25 bags made by each student. एक विद्यार्थी 25 बॅग बनवतो या पद्धतीने. चला तर मग या वर्ड प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मल्टिप्लिकेशन करूया. तुम्हाला माहितच आहे की मल्टिप्लिकेशनची सुरुवात ही युनिट प्लेस पासून करायची आहे. सो लेट्स मल्टिप्लाय फ्रॉम द युनिट प्लेस, दॅट इज 5. सो 5 5 are 25, 25 5 carried over 2, 5 4 are 20, 20 plus 2
22 carried over 22C2 carried over 2. 5 7 जा 35, 35 plus 2 37. नाव 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर वळूया 2 कडे. तुम्हाला माहितच आहे की 2 नंतर या ठिकाणी एक घर असल्या कारणाने आपण या ठिकाणी 1 0 देणार आहोत. सो लेट्स मल्टिप्लाय बाय 2. 2 5 जा 10, 10 शी 0 कॅरीड ओव्हर 1. 2 4 जा 8 प्लस 1 9. हे अंक एका खाली एक येतील याची नेहमी काळजी घ्यायची. नेक्स्ट 2 7 जा 14, 14 ऍज इट इज. सो लेट्स ऍड देम. आता यांची बेरीज करूया. 5 0 5, 2 0 2, 7 plus 9 16, 16 शी 6 carried over 1. 3 plus 4 7, 7 plus 1 8 and 1 as it is. So the answer is 18,625. In this way we have to write here at the last the total number of bags are 18,625. In this way we can solve the first word problems. Now let's solve the third word problem. Third question is, in a plantation, saplings of 215 medicinal trees have been planted in each of the 132 rows of trees. How many saplings are there in the plantation altogether? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एक प्लांटेशनचा प्रोग्राम आहे आणि या प्रोग्राम अंतर्गत म्हणजे झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत झाडे लावण्याची एक मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत 215 मेडिसिनल ट्रीज सॅपलिंग्स. विद्यार्थी मित्रांनो, सॅपलिंग्स ऑफ मेडिसिनल ट्रीज म्हणजे काय? मेडिसिनल म्हणजे औषधी वनस्पतींची रोपे. तर 215 मेडिसिनल ट्रीजची सॅपलिंग्स या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि तेही 132 रोज ऑफ ट्री मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये दिलेल्या माहितीवरून आपल्या असे लक्षात येते की एक जमीन आहे आणि एका ठिकाणी ज्या ठिकाणी वृक्षारोपण करायचं आहे त्या ठिकाणी असे 132 रोज आहेत. 132 रोज आहेत आणि प्रत्येक रोज मध्ये हे मेडिसिनल हे किती येते एकूण 132 रोज. सो आणि प्रत्येक रो मध्ये 215 मेडिसिनल ट्रीजची रोपं लावायची. म्हणजे औषधी वनस्पतींची रोपे एका रो मध्ये 215, दुसऱ्या रो मध्ये 215, तिसऱ्या मध्ये 215, चौथ्या मध्ये 215, असे किती रो आहे? 132. तर प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, हाऊ मेनी सॅपलिंग्स आर देअर इन द प्लांटेशन ऑल टुगेदर. तर विद्यार्थी मित्रांनो, या वृक्षारोपणच्या कार्यक्रमांतर्गत 132 रोज मध्ये एकूण किती औषधी वनस्पतींची रोपे लावण्यात आलीत? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा तसेच माहिती दिली. एका रो मध्ये किती रोपं लावण्यात आली हे दिलेले आहे. एकूण रोज आहेत 132 आणि एका रो मध्ये 215 एवढीच रोपे लावण्यात आलेली आहे. म्हणून एका रो मध्ये दिलेले रोपांची संख्या दिलेली आहे. तर आपल्याला असे 132 रो मध्ये लावण्यात आलेल्या रोपांची संख्या काढावायची आहे. म्हणजेच या उदाहरणामध्ये सुद्धा एकावरून अनेकाची किंमत काढायची आणि ज्या उदाहरणांमध्ये एकावरून अनेकांची किंमत काढायची असेल त्या उदाहरणामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागतं. चला तर मग सोडवूया हे उदाहरण. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मांडणी करून घेऊया. 215 into 132. 215 काय आहे? तर नंबर ऑफ सॅपलिंग्स इन वन रो आणि 132 काय आहे? तर नंबर ऑफ टोटल रोज. 132 हे रोज आहेत आणि त्या प्रत्येक रोज मध्ये 215 एवढी सॅपलिंग्स औषधी वनस्पतींची लावायची आहे. म्हणून यांच्या दोघांमध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करावे लागेल. सो लेट्स मल्टिप्लाय.
Here the first number is also 3 digit and the second number is also 3 digits number. So let's multiply from the unit place. We have to start multiplication from unit place, that is 2. So 2 into 5, 10, carried over 1. 2 1s are 2 plus 1, 3. 2 2s are 4. Next digit is 3. We have to put 1 0 because you know that there is one place to the right side of the 3. So let's multiply by 3. 3 5s are 15, 15 she 5, carried over 1. 3 1s are 3 plus 1 4, 3 2s are 6. Now the next number is 1 and here of the right side of the 1 there are 2 places, therefore we have to write 2 0. So let's multiply by 1. 1 5s are 5, 1 1s are 1 and 1 2s are 2. So let's add this 3 numbers. 0 0 0 0. 3 plus 5 plus 0, that is 8. 4 plus 4, 8. 8 plus 5, 13. 13 she 3, carried over 1. 6 plus 1, 7 plus carried over 1, 8 and 2 as it is. So the total number of saplings are 28,380. Do you understand? Therefore, we can write the answer 28,380 saplings are there in the plantation altogether. Dear students, the next word problem is one computer costs 27,540 rupees. How much will 18 such computers cost? विद्यार्थी मित्रांनो, या वर्ड प्रॉब्लेमचा अर्थ असा आहे की एका संगणकाची किंमत 27,540 रुपीज आहे. तर अशा एकूण 18 म्हणजे 18 संगणकांची किंमत किती? म्हणजेच या ठिकाणी सुद्धा एका उदाहरणाची एकाची किंमत दिलेली आहे आणि या एकावरून अनेकाची किंमत विचारलेली. विद्यार्थी मित्रांनो, हे सोपं उदाहरण तुम्ही सोडवू शकता. चला तर या पुढे वळूया 5व्या उदाहरणाकडे. द फिफ्थ वर्ड प्रॉब्लेम इज अंडर द इन्स्पायर अवॉर्ड स्कीम 5,000 रुपीज पर स्टुडंट्स वेर ग्रांटेड फॉर द परचेस ऑफ सायन्स प्रोजेक्ट मटेरियल्स. If 154 students in a certain taluka were covered under the scheme, find the total amount granted to that taluka. विद्यार्थी मित्रांनो, दिलेला वर्ड प्रॉब्लेम हा जरी मोठा वाटत असला तरी तो तितकाच सोपा आहे. चला बघूया याचा अर्थ. अंडर द इन्स्पायर अवॉर्ड स्कीम. विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट तर्फे प्रत्येक शाळेमध्ये इन्स्पायर अवॉर्ड नावाचा एक उपक्रम राबवला जातो. ज्या स्कीम मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एक सायन्सचा प्रोजेक्ट बनवावा लागतो आणि त्या सायन्सचा प्रोजेक्ट बनवण्यासाठी लागणारा खर्च हे गव्हर्नमेंट अनुदान म्हणून त्या विद्यार्थ्याला पुरवत असते आणि याची रक्कम आहे, या अनुदानाची रक्कम आहे 5,000 रुपीज. तर आपल्याला दिलेला वर्ड प्रॉब्लेम हाच आहे की एका इन्स्पायर अवॉर्ड स्कीमच्या अंतर्गत 500 रुपीज पर स्टुडंट्स वेर ग्रांटेड. प्रत्येक विद्यार्थ्याला 5,000 रुपये अनुदान मंजूर झालेले आहे. तर जर 154 स्टुडंट्स इन अ सर्टन तालुका वेर कव्हर्ड अंडर द स्कीम, फाइंड द टोटल अमाउंट ग्रांटेड टू दॅट तालुका. विद्यार्थी मित्रांनो, या स्कीम अंतर्गत जर एका तालुक्यात अनेक शाळा असतात आणि या अनेक शाळांअंतर्गत 154 स्टुडंट्सची या स्कीम साठी निवड करण्यात आलेली आहे आणि या 154 स्टुडंट्सला प्रत्येकाला 5,000 रुपीज अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. तर प्रश्न हाच विचारला आहे की फाइंड द टोटल अमाउंट ग्रांटेड टू दॅट तालुका. सरकारतर्फे मिळणारे एकूण अनुदान किती असेल? त्या तालुक्यामध्ये 154 स्टुडंट्सची निवड करण्यात आली आहे. तर 154 स्टुडंट्सला मिळण्यात येणारे किंवा मिळणारे एकूण अनुदान किती असेल, ती रक्कम किती असेल हे विचारण्यात आली. या ठिकाणी सुद्धा या
उदाहरणामध्ये सुद्धा एका विद्यार्थ्याला मिळणारे अनुदान दिलेले आहे आणि 154 म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान विचारण्यात आलेले आहे. म्हणून एकावरून अनेकाची किंमत काढायची. म्हणून आपल्याला या उदाहरणात सुद्धा मल्टिप्लिकेशन करावे लागेल. चला तर मग सोडूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मांडणी करून घेऊया दिलेल्या उदाहरणाची. या वर्ड प्रॉब्लेम मध्ये 5000 ही अमाउंट ग्रँटेड पर स्टुडंट्स दिलेली आहे and 154 is the number of students. So let's solve the word problems of problem set number 14. We have to start multiplication from unit place, that is from 4. So let's multiply by 4. 4 0 0 4 0 0 4 0 0 4 5 20 20 sheet 20 as it is. Now next digit is 5 and you know that we have to put 1 0. Let's multiply by 5. 5 0 here या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 3 शून्य आहेत, म्हणून प्रत्येक अंकाला गुंताना 3 शून्य लिहावेच लागतील. म्हणून 5 0 0 5 0 0 5 0 0 and then next we have to multiply by 5 into 5. 5 5s are 25. Now last is 1. So here we have to put 2 zeros. Am I right? And after writing 2 0, another 3 zeros we have to write here. So let's write another 3 0, 1, 2 and 3. And last 1 into 5, that is 5. So let's add these three numbers. 0 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 0. Now 2 plus 5 7 plus 0 7 and 2 plus 5 7. So the total amount granted for that taluka is 7,70,000 rupees. अशा पद्धतीने त्या तालुक्यामधील 154 विद्यार्थ्यांना 7,70,000 रुपीज एवढे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा 5वा क्वेश्चन सोडवलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, इफ अ सर्टन टू व्हीलर कॉस्ट 53,630 rupees, how much will 35 such two wheelers cost? विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्येही चौथ्या क्वेश्चन सारखाच माहिती दिलेली आहे की एका टू व्हीलरची किंमत एवढी दिलेली आहे, तर आपण अशा 35 टू व्हीलरची किंमत किती येईल. म्हणजेच या उदाहरणामध्ये सुद्धा एकाची माहिती दिलेली आहे आणि एकाची माहितीवरून आपल्याला अनेकांची माहिती काढायची किंवा अनेकांची किंमत आपणास या उदाहरणात काढायची. म्हणून हे सुद्धा उदाहरण मल्टिप्लिकेशनचे आहे की जे तुम्ही सोडवायचे. The seventh example is also very easy. Seventh question is 1 hour has 3600 seconds. एका तासामध्ये 3600 सेकंड्स होतात. How many seconds do 365 hours have? तर असे 365 तासांमध्ये किती होतील. या उदाहरणामध्ये सुद्धा एका तासामध्ये होणारे सेकंद दिले तर आणि विचारलेत अनेक तासामध्ये होणारे सेकंड्स. म्हणून या उदाहरणामध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन कसे सोडवायचे हे तुम्ही बघा. नेक्स्ट एक्झाम्पल इज 8th एक्झाम्पल. फ्रेम अ मल्टिप्लिकेशन वर्ड प्रॉब्लेम विथ द नंबर्स 5473 and 627 and solving. विद्यार्थी मित्रांनो, 8वा क्वेश्चन आपल्याला असा दिलेला आहे की दोन संख्या दिलेल्या आहेत. या दोन संख्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही एखादा वर्ड प्रॉब्लेम तयार करायचा आहे आणि त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या दोघही संख्यांचा वापर करायचा आहे. मात्र तो वर्ड प्रॉब्लेम हा मल्टिप्लिकेशनचाच असायला हवा. हे सुद्धा उदाहरण तुम्ही सोडवायचे. 9th एक्झाम्पल. फाइंड द प्रॉडक्ट ऑफ द बिगेस्ट 3 डिजिट नंबर्स अँड द बिगेस्ट 4 डिजिट नंबर. बघा, विचारण्यात आलेलं आहे की फाइंड द प्रॉडक्ट. प्रॉडक्ट मीन्स गुणाकार. या ठिकाणी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्यांची आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या या दोघांचाही गुणाकार काय हे सांगितलेलं आहे. डिअर स्टुडंट्स, लेट्स सी द बिगेस्ट 3 डिजिट नंबर अँड बिगेस्ट 4 डिजिट नंबर. विद्यार्थी मित्रांनो, बिगेस्ट नंबर म्हटला म्हणजे तुमच्या समोर 0 आणि 9 हे 2 अंक येतात. विद्यार्थी मित्रांनो, बिगेस्ट नंबर काढताना
तुमच्या समोर 0 आणि 9 हे दोन अंक समोर येतात आणि बिगेस्ट या दोघांमधून बिगेस्ट कोणता अंक असतो तर तो आहे 9 आणि त्यामुळे आपल्याला बिगेस्ट नंबर विचारलेला असल्यास आपण 9 हा अंक आपल्या ध्यानी येतो आणि या ठिकाणी बिगेस्ट 3 डिजिट नंबर विचारलेला आहे. बिगेस्ट 3 डिजिट नंबर विचारल्यामुळे आपल्याला 9 हा अंक लिहायचा आहे, पण हाऊ मेनी टाइम्स 3 डिजिट नंबर विचारलेला असल्यामुळे आपल्याला 3 वेळेस 9 लिहायचा आहे, म्हणून 3 वेळेस 9 लिहून तयार होणारी संख्या आहे 999. याच पद्धतीने बिगेस्ट 4 डिजिट नंबर इज 9999. 4 डिजिट नंबर विचारलाय म्हणून आपण या ठिकाणी 9 हा 4 वेळेस लिहिलेला. समजा 6 डिजिट विचारलेला असेल तर आपण 9 हा 6 वेळेस लिहिला असता. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने बिगेस्ट 3 डिजिट नंबर आहे 999 अँड बिगेस्ट 4 डिजिट नंबर आहे 9999. यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. त्यांच्या प्रॉडक्ट काढण्यासाठी त्यांच्या गुणाकाराची मांडणी करावी लागेल 9999 इंटू 999. विद्यार्थी मित्रांनो, याचा गुणाकार आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने करावयाचा आहे आणि त्या पद्धतीने हे उदाहरण गुणाकाराचे हे उदाहरण सोडवल्यास आपल्याला या दोघांचा गुणाकार निश्चितपणे मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे उदाहरण तुम्ही सहज सोडवू शकता. यापुढील लास्ट एक्झाम्पल्स ऑफ प्रॉब्लेम सेट 14 इज ऑन ट्रॅव्हलर इनकर्स a cost of 7,650 rupees for a certain journey. What will be the cost for 26 such travelers? विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये असं सांगितलं आहे की एक प्रवासी एका निश्चित अशा ठिकाणी प्रवास करण्यासाठी जातो आणि त्याला त्या प्रवासासाठी लागणारा खर्च आहे 7,650 रुपीज. विद्यार्थी मित्रांनो, एका प्रवाशाला लागणारा खर्च या ठिकाणी दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेला आहे व्हॉट विल बी द कॉस्ट फॉर 26 सच ट्रॅव्हलर्स. याच पद्धतीने जर 26 ट्रॅव्हलरनी प्रवास केला तर त्यांना किती खर्च लागेल असा हा प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये सुद्धा एका प्रवासाला लागणारा खर्च दिलेला आहे आणि त्यावरून अनेक म्हणजे 26 प्रवाशांना लागणारा खर्च हा विचारलेला आहे. म्हणून आपण एकावरून अनेकाची किंमत काढण्यासाठी या उदाहरणामध्ये सुद्धा मल्टिप्लिकेशन हे करावंच लागेल. दिलेल्या उदाहरणामध्ये मल्टिप्लिकेशन करून उत्तर तुम्ही शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 9 वर्ड प्रॉब्लेम्स ऑफ मल्टिप्लिकेशन हे प्रॉब्लेम सेट नंबर 14 मध्ये बघितले, अभ्यासले. यामधील काही वर्ड प्रॉब्लेम आपण सोडवले आणि काही वर्ड प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार आहात. हे वर्ड प्रॉब्लेम सोडवत असताना काही अडचण आल्यास खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये निश्चित कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या पीव्हीएम ई लर्निंग युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जवळच दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.